प्रयत्न करा. कुठे प्रयत्न आता ना व्हिडिओ 10 वर्षांनी तुमचं आयुष्य कसं असेल हे तुम्ही आज ठरवू शकता. होय, हे खरं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विद्यार्थी आहात. विद्यार्थी दशेमध्ये असताना आपल्याला बऱ्याच अडचणी येतात, बरेच प्रॉब्लेम येतात. पण तेच विद्यार्थी पुढे जातात, ज्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेमही आहेत, ज्यांच्या आयुष्यात अडचणीही आहेत, ज्यांच्या आयुष्यात संघर्ष आहे, पण तरी देखील हेच विद्यार्थी स्वतःला काहीतरी बनवू इच्छित आहेत. हाच तर फरक आहे. जे विद्यार्थी काहीतरी बनतायत आणि जे विद्यार्थी काहीच करत नाही यांच्यामध्ये. खरं पाहायला गेलं तर त्या विद्यार्थ्यांकडं डायरेक्शन क्लिअर असते. विचार करा तुम्ही एखाद्या बसमध्ये बसलाय आणि त्या बसमध्ये बसल्यानंतर त्या ड्रायव्हरला तुम्ही विचारलं, "ही बस कुठं जातीये?" आणि त्या ड्रायव्हरने तुम्हाला उत्तर दिलं, "मलाही माहीत नाही, ही बस फक्त चालली." अशा बसमध्ये तुम्ही बसाल का? नक्की. मग असं आयुष्य तुम्ही का जगताय, ज्या आयुष्याची डायरेक्शन, ज्या आयुष्याची दिशा नेमकी जातीये कुठे, हेच तुम्हाला माहीत नसेल तर? नाही. थांबा. आजच थांबा. कारण हा व्हिडिओ तुम्ही पाहताय याचा अर्थ तुम्हाला कुठेतरी जायचंय, कुठेतरी पोहोचायचंय. तुमचं व्हिजन काय? तुमचं ड्रीम काय? तुमचं स्वप्न काय आहे? एका कागदावरती लिहा. फक्त ते कागदावरती लिहू नका, कारण कागदावरती लिहिलेली स्वप्न कदाचित कागदावरती राहतील, पण अंतरंगावरती, अंतरात्म्यावरती आणि तुमच्या हृदयावरती लिहिलेली स्वप्न कधीच वाया जाणार नाहीत. ती आतमध्ये नेहमीच तुम्हाला ऊर्जा देत राहतील आणि एक दिवस यशाच्या उंच शिखरापर्यंत घेऊन जातील. विद्यार्थ्यांमध्ये 2 प्रकारचे विद्यार्थी असतात. एक डायरेक्शन असलेले आणि 2 नंबर डायरेक्शन नसलेले. डायरेक्शन असलेले विद्यार्थी म्हणजे काय? ते त्यांना क्लिअरपणे माहीत असतं, स्पष्टपणे माहीत असतं, ठामपणे माहीत असतं, मला कुठे जायचं आहे. आणि डायरेक्शन नसलेले विद्यार्थी म्हणजे काय? मोबाईल चालू आहे, कॉलेज चालू आहे, सगळं चालू आहे. आणि माझं लक्ष विचलित होतंय. मी माझ्या प्रवासामध्ये पुढे जात असताना मला असंख्य असे रस्ते दिसतायत, जे रस्ते मला स्वतःला भरकटवतायत. जे रस्ते मला स्वतःला मुख्य प्रवाहातून बाहेर टाकतायत. हा मुख्य प्रवाह नेमका या मुख्य प्रवाहामध्ये नेमकं यायचं कसं? या प्रवाहाला गती द्यायची कशी? मित्रांनो, हेच मी तुम्हाला सांगणार आहे. खरं तर प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही छोट्या गोष्टींपासून होत असते. बदल हाच परिवर्तनाची पहिली सुरुवात आहे. त्यामुळं तुम्हाला जर परिवर्तन हवं असेल आयुष्यामध्ये बदल, आयुष्यामध्ये काहीतरी परिवर्तन हवं असेल, ट्रान्सफॉर्मेशन हवं असेल, तर आज तुमच्यामधली एक वाईट गोष्ट, एक निगेटिव्ह सवय शोधा आणि ती शोधलेली निगेटिव्ह सवय कायमस्वरूपीसाठी तुमच्या मनातून, तुमच्या शरीरातून घालवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा. प्रयत्न करू नका. मी पुन्हा तेच सांगतोय, प्रयत्न करू नका. या जगात प्रयत्न करणं अशी कुठलीही गोष्ट नाही. मी तुम्हाला सांगितलं, मी नेहमी व्याख्यानांमध्ये सांगतो. तुमचा उजवा हात वरती करा. करा, करा. सगळेच हात वरती करा उजवा. पाहताय ना व्हिडिओ? करा हात वरती. बघा, उजवा हात वर केला तुम्ही, हात खाली करा. आता मी तुम्हाला सांगितलं, तुमचा उजवा हात वरती करण्याचा प्रयत्न करा. हात वरती करू नका, प्रयत्न करा. मी काय सांगितलंय क्लिअर इन्स्ट्रक्शन काय दिले? प्रयत्न करा. कुठे आहे प्रयत्न? याचाच अर्थ प्रयत्न नावाचा प्रकार आपल्या आयुष्यामध्ये नाही. त्या प्रकाराला आपल्या आयुष्यामध्ये थारा नाही. जे करायचंय ते मनापासून करा, मेहनत करा. जे करायचंय ते 100% करा, सुरुवात करा. यशस्वी कोण होतो? जो सुरुवात करतो तो. निर्णयामध्ये अडकून राहतो तो नाही किंवा निर्णय चुकीचा आहे की बरोबर आहे हा विचार करतो तो नव्हे. घेतलेला निर्णय योग्यच कसा आहे हे सिद्ध करून जो दाखवतो तो खरा यशस्वी. यशस्वी व्हायचंय, पुढे जायचंय तर एक काम करा. आज कुठलाही निर्णय तुमच्या प्रगतीसाठी घ्या. आणि तो घेतलेला निर्णय कितीही अडचणी, कितीही असंख्य प्रॉब्लेम, कितीही आव्हानं आली, तरी मला तो निर्णय योग्यच करून दाखवायचा आहे. घेतलेला निर्णय योग्य कसा आहे हे सिद्ध करून दाखवायचा आहे. हा ॲटिट्यूड तुमच्यामध्ये ठेवा. तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या या जर्नीमध्ये तुम्ही पुढे झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मी आता एक तुम्हाला टास्क देतोय. मी आता तुम्हाला एक काम देतो. हा व्हिडिओ पाहतायच ना, आलायच ना या व्हिडिओला क्लिक करून, तर ऐका. आत्ताच तुमची वही आणि पेन जवळ घ्या. थांबता. व्हिडिओ पॉज करा हवं तर. व्हिडिओ पॉज करा, वही आणि पेन घ्या. मोबाईलच्या नोट्समध्ये लिहू नका. वही आणि पेन घ्या. त्या पेननी त्या वहीवरती लिहा, की इथून 10 वर्षानंतर माझं आयुष्य कुठं असेल? इथून पुढच्या 10 वर्षानंतर माझं आयुष्य कुठं असेल? ठामपणे लिहा, प्रश्नचिन्ह टाका.
आणि त्याच्या खाली लिहा की तुम्हाला 10 वर्षानंतर स्वतःला कुठं पाहायचंय. बघा, मी जे सांगतोय ते मनापासून जो करेल, मी हा व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोहोचतायत, काय पोहोचतायत मला माहित नाही. पण जिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतोय, त्यातला एक जरी विद्यार्थी हे मनापासून लिहित असेल, तर त्याच्या आयुष्याच्या यशाची सुरुवात झालेली असेल. पुढचा प्रश्न लिहा, मी कोण असेल? डॉक्टर व्हायचा, इंजिनिअर व्हायचंय, नेता व्हायचंय? होऊ शकता, काय प्रॉब्लेम आहे? होऊ शकता, काय प्रॉब्लेम आहे? यासाठी सगळ्यात एकमेव गोष्ट गरजेची आहे, ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास. जे काही तुम्हाला वाटतंय आता, मला हे बनायचंय, मला ते बनायचंय, लिहा. ओके. लिहूचा प्रश्न घ्या मग पटकन. माझं करिअर काय असेल? मी कोण बनलेलो असेल? माझं करिअर काय असेल? त्याच्या पुढचा प्रश्न, मी काय बनलेलो असेल? मी माझ्या कुटुंबाला काय देईन? पुढचा प्रश्न, मी माझ्या कुटुंबाला काय देईन? आणि त्याच्या पुढचा प्रश्न, मी माझ्या समाजाला, माझ्या देशाला मी काय देईन? हो, हो. आपण प्रत्येक जण या समाजाचं, या देशाचं देणं लागतो. त्यामुळं माझ्या वतीनं अशी काय गोष्ट मी समाजाला देऊ करेल, जेणेकरून या देशाला पुढे जाण्यासाठी माझा सुद्धा हातभार लागेल. मित्रांनो, हीच असते खरी दिशा परिवर्तनाची. कारण जो फक्त स्वतःचा विचार करतो, ज्याला फक्त स्वतःला मोठं व्हायचं असतं, ज्याला फक्त स्वतःचं काहीतरी करायचं असतं, तो कधीच मोठा होत नाही. जो लोकांचा विचार करतो, जो इतरांचा विचार करतो, ज्याला आपल्या सुखाबरोबर इतरांचं सुख सुद्धा दिसतं, तोच खऱ्या अर्थानं मोठा होतो. आज 350 पावणे 400 वर्ष झालं. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं आदराने नाव घेतोय. का घेतोय आदराने नाव? कारण त्यांनी रयतेसाठी केलं. त्यांनी रयतेसाठी केलं आणि तोच अप्रोच आणि ॲटिट्यूड आपल्या आतमध्ये असला पाहिजे. शिवचरित्र आम्ही ऐकतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही म्हणतो. जरूर म्हणा, पण ते म्हणत असताना छत्रपती शिवरायांच्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रामधला एखादा जरी टॉपिक तुम्ही वाचला, एखादा जरी धडा तुम्ही आपल्या जीवनाच्या पाठीवरती कोरला, तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, मी आज जे काही प्रश्न दिलेत, ते प्रश्न जसेच्या तसे लिहा आणि मला कमेंट करून सांगा, मी हो सर, मी ते प्रश्न लिहिले. मी ते प्रश्न तुम्ही सांगितलेले त्याची उत्तरं मला मिळाली आणि माझ्या आयुष्याची यशस्वी सुरुवात झाली. होय, हे शक्य आहे. फक्त आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. आणि जर तुम्हाला यातून सुद्धा उत्तर मिळत नसेल, तर दिशा सुरुवात परिवर्तनाची नावानं आमचा प्रोग्राम आहे. 3 दिवसांचा रेसिडेन्शियल निवासी शिबिर. त्या शिबिराला आत्ताच नाव नोंदणी करा. मित्रांनो, वक्त सभी को मिलता है जिंदगी बदलने के लिए. वक्त सभी को मिलता है जिंदगी बदलने के लिए, लेकिन जिंदगी दोबारा नहीं मिलती वक्त को बदलने के लिए. पुन्हा एकदा सांगतोय, होय, तुम्ही ठरवू शकता तुमचं आयुष्य कसं घडवायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड. थँक यू सो मच.